आपल्या रक्तातली साखर वाढली आहे का नेमकी साखर कमी झाली आहे? रक्तातली साखर वाढली तर शरीरामध्ये नेमकी कोणती लक्षणे दिसून येतात? आणि साखर कमी झाली तर शरीरामध्ये काय बदल होतात, कोणती लक्षणं दिसून येतात? या संदर्भामध्ये मी एक सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओचा हेतू होता की प्रत्येकाला अगदी सहज ओळखता येईल माझ्या रक्तातली साखर वाढली आहे का कमी झाली आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी साखर कमी झाल्यानंतर दिसणारी जी लक्षणं, शरीरामध्ये जे बदल होतात ते सांगताना मी घाम येणं आणि चक्कर येणं ही साखर कमी झाल्यानंतरचं लक्षणं सांगितली होती. आणि त्यामध्ये ती रास्तही होती, पण खाली एक दर्शकाची एक कमेंट आलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी साखर वाढल्यानंतर सुद्धा चक्कर येते असा एक मला कमेंट केली त्यावरती. पण साखर वाढल्यानंतर आणि साखर कमी झाल्यानंतर जी चक्कर येते त्यामध्ये खूप मोठा फरक असतो. आणि तो फरक मी सांगायला घेतलाय त्याचं कारण म्हणजे की जे दर्शक होते त्यांच्या नावाच्या अगोदर डॉक्टर लिहिलेलं होतं. म्हणून मी त्या दोन्ही मधला फरक काय असतो तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. असो ते कदाचित साहित्यातलेही डॉक्टर असू शकतात. जर वैद्यकीय क्षेत्रातले असते तर त्यांनी असा प्रश्न किंवा असा त्यांना प्रश्न पडला नसता किंवा त्यांनी असा मला कमेंट केली नसती. असो, पण रक्तातली साखर वाढली की कमी झाली हे तुम्हाला कसं ओळखता येतं ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. पण चक्कर येते का साखर वाढल्यानंतर सुद्धा चक्कर येते का? तर होय, येते. आणि साखर कमी झाल्यानंतर चक्कर येते का? तर होय, येते. पण या दोन्ही चक्कर येण्यामध्ये मूलभूत असे फरक आहेत. खूप मोठा फरक आहे. आपल्याला सहज कळतं. पण आपल्याला त्या अगोदर रक्तातली साखर नॉर्मल किती आहे, म्हणजे किती कमी झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये लक्षणं दिसून येतात. किती कमी झाली तर ती आपल्या शरीरासाठी घातक असते आणि ती किती वाढल्यानंतर ती आपल्या शरीराला हानी करू शकते. तर यासाठी आपल्याला या 4 रीडिंग अगोदर अगदी पाठच असाव्यात महत्वाच्या. 60 मिलीग्राम म्हणजे 60 mg पर डेसिलिटर यापेक्षा जर आपल्या रक्तातली साखर कमी झाली तर त्याला हायपोग्लायसेमिक कंडिशन्स असे म्हणतात. म्हणजे साखर रक्तातली कमी झाली आणि मग ती लक्षणं आपल्याला जी सांगितली होती ती दिसून येतात. आणि जर साखर 200च्या वर गेली तर त्याला हायपरग्लायसेमिया म्हणतो. म्हणजे साखर रक्तातली वाढली. म्हणजे 4 रीडिंग म्हणजे एकंदरीत सगळ्यात खाली 60, त्याच्यापेक्षा कमी होऊ नये. जेवणाच्या पूर्वी ती 100 असावी कमीत कमी. 100च्या पुढे जाऊ नये. आणि ती जेवल्यानंतर 2 तासांनी 140 असावी. पण जेवल्यानंतर 2 तासापर्यंत ती वाढते, तिला रॅन्डम ब्लड शुगर म्हणतो आपण. ती 200च्या वर जाऊ नये. म्हणजे एकदम बिलो लेवल खालची 60, ती फास्टिंग म्हणजे उपाशी पोटी 100, जेवल्यानंतर 2 तासांनी 140 आणि रॅन्डम म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये ती 200. त्याच्यावरती जाऊ नये. जर साखर 200च्या वरती गेली तर मग तुम्हाला शरीरामध्ये साखर वाढल्यानंतर चक्कर येते म्हणतो ना आपण, ते सांगतात ना, तर ती चक्कर कशी आहे? तर ती चक्कर येते कारण डिहायड्रेशनमुळे. रक्तातली साखर 400-500 झाली की रक्तवाहिन्या ठिसूळ व्हायला लागतात. मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये आतनं थर साचायला लागतात आणि त्यामुळं कुठे कुठे त्या रक्तवाहिन्या कडक होतात. त्याची इलॅस्टिसिटी कमी होत असते आणि या साखर वाढल्यामुळे रक्तवाहिन्यावर होणारे परिणाम आणि दुसरे साखर लघवी वाटे साखर जाते. एनर्जी बाहेर गेल्यामुळे भूक जास्त लागायला लागते आणि साखर बाहेर काढण्याबरोबर पाणी जास्त जातं.
आणि पाणी गेल्यामुळं अगोदरचं सेल डिहायड्रेट होतात, म्हणजे सेल मधलं पाणी काढते ही जास्तीची साखर, आणि पुन्हा जास्तीची वाढलेली साखर बाहेर निघून जाताना ती पाणी बरोबर घेऊन जाते. म्हणजे तुम्हाला डिहायड्रेशन होतं, म्हणजे लघवीला जास्त जावं लागतं आणि पाणी शरीरातलं कमी होतं, म्हणून जी चक्कर येते ती चक्कर म्हणजे अशी थकवा जाणवणे, हातापायाला गोळे येणे, आणि मग उभं राहिल्यानंतर थोडीशी हलकीशी चक्कर वाटायला लागते. माणूस बसला की बरं वाटतं. पण साखर कमी झाल्यानंतर ही जी लक्षणं वाढल्यानंतरची जी आहेत ना, ती तुम्हाला म्हणून म्हणजे जाणवत राहतात. ती अचानक घडत नाहीत. हातापायाला गोळे येणे, थोडंसं भूक जास्त लागणे, रात्री लघवीला जास्त उठावं लागणे, तहान जास्त लागणे, म्हणजे डिहायड्रेशन झाल्यामुळे, आणि मग तुम्हाला त्यामुळं चक्कर यायला लागते. ती म्हणजे उभं राहिल्यानंतर हलक्याशा अंधाऱ्या येतात. चक्कर येणं म्हणजे हा प्रकार असतो. पण जर साखर कमी जर झाली, तर जी 60च्या जर खाली गेली, तर मग ती तुमच्या सेंट्रल सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम करते. 60च्या खाली जर गेली, तर ती काय करते, तर ती तुम्हाला तुमचा स्वभावामध्ये बदल करते. तुम्हाला इरिटेशन म्हणजे तुमची चिडचिड वाढते. तुमची कन्फ्युजन स्टेट म्हणजे तुम्ही कन्फ्यूज म्हणजे गोंधळलेली अवस्था, म्हणजे टाइम काय आहे कळत नाही, कुणाशी बोलतोय कळत नाही, टाइम प्लेस पर्सन म्हणजे कुठे बसलो, कुणाशी बोलतोय, वेळ काय आहे, कुठे, म्हणजे याची कळत नाही, त्याला आपण कन्फ्युज्ड स्टेट म्हणतो. आणि त्याही पुढे जाऊन मग त्याचा कधी कधी उद्रेक होतो, म्हणजे त्याच्या पुढची अवस्था म्हणजे तो हायपर होतो, म्हणजे रागीट, चिडचिड जास्तीची वाढते, म्हणजे आक्रमकता त्यामध्ये जास्तीची यायला लागते. पुढे पुढे तर त्याला झटके येऊ शकतात, पुढे कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो. ही सेंट्रल नर्वस सिस्टीमवर साखर कमी झाल्याची लक्षणं दिसून येतात. पण ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमवर सांगताना मी सांगितलं होतं की तिथं ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, स्वायत्त जी चेतासंस्था आहे तिचे म्हणजे ॲड्रिनर्जिक आणि कोलिनर्जिक म्हणजे 2 प्रकार सांगितलेले होते मी. त्यामध्ये तुम्हाला ॲड्रिनर्जिक मध्ये मी असं सांगितलं होतं की जर साखर कमी झाली तर त्याच्यामध्ये ॲड्रिनर्जिक मध्ये तुम्हाला ट्रिमर्स यायला लागतात. म्हणजे ट्रिमर्स म्हणजे कसे, की अंग लटलट व्हायला लागतं आणि तुम्हाला पाल्पिटेशन होतं. दुसरं म्हणजे पाल्पिटेशन म्हणजे काय, हृदयाची धडधड वाढते, आणि हृदयाची धडधड वाढते म्हणजे अनप्लेझंट, फार म्हणजे चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा हृदयाची धडधड वाढते आनंदाची बातमी ऐकल्यावर. तर ती धडधड आणि ही धडधड मध्ये फरक आहे. अनप्लेझंट म्हणजे नावडती, काहीतरी वेगळं घडतंय माझ्याबरोबर अशी धडधड वाढते. आणि अँझायटी म्हणजे ते अस्वस्थ, चिंताग्रस्त, नैराश्यामध्ये जातो तो. आणि कोलिनर्जिक मध्ये मी अशी लक्षणं सांगितली होती की साखर कमी झाल्याच्या नंतर त्याला हाताला पायाला मुंग्या यायला लागतात, पॅरास्थेशिया. दुसरं म्हणजे त्याला स्वीटिंग म्हणजे घाम दरदरून सुटतो, आणि हंगर भूक जास्त लागते कारण साखरच फार कमी झालेली असते, आणि गिडनेस म्हणजे चक्कर येते. अचानकपणे चक्कर येणे, दरदरून घाम येणे ही लक्षणं साखर कमी झाल्याचीच असतात. हा दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे आपण जर उभे राहिलो म्हणजे बरेच दिवसापासून आपल्याला थोडी थोडी चक्कर येत असेल, आपल्याला म्हणजे तहान जास्त लागते, भूक जास्त लागते, लघवीला जास्त उठावं लागतंय रात्री, तर ती साखर वाढल्याची लक्षणं, आणि थोडा थकवा, थोडीशी उभं राहिल्यानंतर हलक्या अंधाऱ्या येणं, हे प्रकार म्हणजे साखर वाढल्याचे असे असतात. आणि साखर कमी झाल्याची लक्षणं म्हणजे हे कोणते, अचानकपणे दरदरून घाम येणे, चक्कर येणे, लटलट होणे, जास्तीची भूक लागणे, म्हणजे ही लक्षणं तुमच्या त्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये दिसून येतात, हे सांगितलं होतं. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल साखर किती असावी नॉर्मल, ती किती पुढे जाऊ नये, किती खाली जाऊ नये, आणि चक्कर मध्ये नेमका फरक काय, की साखर वाढल्यानंतर येणारी चक्कर आहे ती तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर जाणवत असते, बऱ्याच दिवस थकवा येऊन चक्कर जाणवत असते, आणि साखर कमी झाल्याची जी चक्कर आहे ती अचानकपणे येते, घाम दरदरून येतो, हृदयाची धडधड होते, म्हणजे तुम्ही अगदी ओले चिंब होता, ही साखर कमी झाल्याची लक्षणं आहेत.
म्हणजे यातला म्हणजे चक्कर येण्यामधला हा फरक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.